यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, नमस्कार. साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत स्वामिनीचे मालक नावेद भाई शेख. नमस्कार नावेद भाई. नमस्ते. श्रोते हो, आजपर्यंतच्या 51 भागात आपण अब्बूजींकडून, नावेद भाईंकडून स्वामिनीचा जीवनप्रवास पाहिला. नावेद भाई, स्वामिनीमध्ये स्त्रियांच्या नावांनी साड्या विकल्या जातात, त्याबद्दल जाणून घ्यायची आम्हाला फार उत्सुकता आहे. एक ब्रँड ॲम्बॅसिडर हा जो कॉन्सेप्ट आहे तो की प्रत्येक ज्वेलरीवाला किंवा साडीवाला अशा वेल नोन चेहरे, म्हणजे आज जे फेममध्ये असतात तसे चेहरे जास्त प्रिफर करतात. पण एकदा असंच बसताना एक डोक्यात आपलं आलं की आपल्याकडे ऑलरेडी इतके कर्तबगार स्त्री होऊन गेलेले आहे की जे इतिहासामध्ये वेगवेगळ्या त्यांनी आपलं, आणि प्रत्येक स्त्रीच्या साडी नेसायची स्टाईल वेगळी होती. हे थोडंसं एक, तर आपण का करून त्यांनाच आपले ब्रँड ॲम्बॅसिडर करू, अशी एक कल्पना मनात आली. मग मी मनकरी सरांकडे आलो, रवींद्र सरांकडे. म्हटलं सर, हे असं एक डोक्यात आहे की जे आपले थोर स्त्री होऊन गेलेत त्यांची आपल्याला आणखी माहिती मिळू शकेल का कुणाकडनं, आणि आपण त्यांची एपिसोड बनवूया. ते म्हटले ठीक आहे, आपल्याकडे भरपूर नामजोशी मॅडम आहेत, आणखी भरपूर लोक आहेत की ज्यांनी आपण आपले माहिती त्यांच्याकडनं करून आपल्याला त्यांच्या मागे एक सिरियल करता येईल. मग असा विषय झाला की त्या सिरियलच्या व्यक्तीच्या नावाने, त्या जे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आज इतिहास आपलं ठसा उठवलेला आहे, त्यांच्या नावाचं आपण एक साडी लॉन्च करूया. तशी अहिल्याबाई साडी, आणि त्याला एक साथ अशी मिळाली की अहिल्याबाई होलकरांचं महेश्वरमध्ये किल्ला आहेत आणि किल्ल्यामध्येच त्यांच्या लावलेले माग आहेत हातमागावर, जे इंदोरी किंवा महेश्वरी साड्या विणले जातात तिथे. तर तिथेच काही सिलेक्टेड 8-10 मार्ग आपल्यासाठी आपण घेतले आणि तिथे काय केलं, आपलं महाराष्ट्रीयन कन्सेप्टमध्ये तिथे काय होतं, MP मध्ये खूप लाईट कलर असतात आणि त्यांच्या बुट्ट्या ज्या असतात ना, मोठे विणतात ते लोक. आपल्याकडे मोठे बुट्ट्या चालत नाही, आपल्याकडे बारीक कर्णफुडी वगैरे अशा बुट्ट्या असतात. आणि आपल्याकडे पैठणीसारखे धूपछाव कलर, म्हणजे फिरते कलर असे लागतात. तर आपण फक्त काय केलं, तानाबानामध्ये चेंज केलं आणि बुट्टीमध्ये त्याची काठ आणि पदरला अजिबात डिस्टर्ब केलं नाही, आणि त्याचं नामांकन आपण अहिल्याबाई साडी अशी करून. तर मग एक हे कॉन्सेप्ट सुरू होत गेलं, ज्या ज्या प्रांतातल्या ज्या ज्या लेडीज होत्या, आणि योगायोग असं होतं की त्याच प्रांतामध्ये ते विणणीला पण विणकर होते. तर या उद्देशाने आपल्या 33 प्रकाराचे जे साड्या जे आपण बनवलेत, तर वेगवेगळ्या, आणि शिवाय आपण त्यांची माहिती पण, युगंधर स्त्री म्हणून आपली जी एक सिरियल आहे, यूट्यूबला पण तुम्ही बघू शकता, ऐकू शकता सॉरी. तर ह्या स्त्रींच्या नावाने साडी पण काढली गेली आणि त्यांची माहिती पण, जे आजच्या काळामध्ये आजच्या जनरेशनला खूप गरजेचं आहे. हल्ली पुस्तकं कोणी वाचत नाही जास्त. त्या उद्देशाने काय होतं की अशा माहिती जर काही काम करताना, कार चालवताना किंवा स्वयंपाक करताना सुद्धा कानावर पडलेत, तर हे थोडंसं एक सामाजिक कार्य आपलं असं आहे. त्याच्या मागोमाग एक असं आलं की आज हे जे थोर स्त्री होऊन गेलेत किंवा असे व्यक्तिमत्व होऊन गेलेत, त्यांना पण कोणतरी गुरु असेल ना. आज त्यांच्या गुरूंचं इतिहास कुठेही नोंद नाही आहे. एक आपण म्हणतो की एक शिष्याला घडवणारा त्याचा गुरु असतो. आज इतकी मोठी कर्तबवान स्त्री येऊन गेल्यात, किंवा आज आपण एक साधं उदाहरण घेऊ, सावित्रीबाई फुले. आज म्हणतो की महिलांची पहिली शाळा पुण्यामध्ये त्या काळात टाकली गेली, आणि मग तो संबंध भारतामध्ये ती सुरुवात झाली. पण आज ह्यांना पण शिकवण कोणतरी गुरु होत्या ना.
पण त्यांचा इतिहास कुठेही दखल नाही आहे. हां, इंदिरा गांधी होती, बानो कोयाजी होत्या, अशा भरपूर लोकांचं. तर आपण एक नवीन कन्सेप्ट जे आहे की गुरुदेवता एक पुरस्कार आपण सुरू केलं 2000 मला वाटतं 10मध्ये. आणि एक छान प्रोग्राम आपण स्वामिनीच्या दालनातच केलं, जिथे वेगवेगळे गुरु जे आहे, टीचर्स जे आहे, त्यांना आपण तिथे बोलवलं होतं. मला वाटतं दीपक टिळक सर होते, तुमचे सूर्यकांत पाठकजी होते. असे पुण्यातले जे नामवंत लोक आहेत, जे शिक्षणाच्या बाबतीत खूप धडपड करत आहेत. आणि त्यांच्या हाताने त्यात माझ्या जे आम्ही दोघांना शिकवणारे घोळवणे बाई जे आहेत त्यासुद्धा होते, जे आम्हाला मराठी शिकवायचे. आणि अब्बूंची एक खूप छान एक कॉन्सेप्ट मी सांगतो, ते माहीत नसेल अब्बूंची, की आम्ही तिघं भावांचं, आम्ही 2 भाऊ 1 बहीण जे आहेत, त्यांचा जन्म जे आहे इथे कॉर्पोरेशनच्या दवाखान्यात झाले. ते काय ताराचंद दवाखाना आहे, त्याच्यामध्ये आम्ही तिघांचा जन्म झालं. आणि योगायोग असं होतं की ज्या वेळेस आमचा जन्म झालं तेव्हा तिन्हीच्या वेळेस एकच डॉक्टर होत्या त्या. तर अब्बूनी ते डॉक्टर रांगणेकर असे आहेत, त्यांना शोधून काढलं. हां, त्यांना शोधून काढलं, तिथे गेले, ते रिटायर्ड झाले होते, कुठे शिफ्ट झाले. आणि मग त्यांना त्या दिवशी बोलवलं होतं. इनफॅक्ट तेव्हा माझ्या लग्नाच्या वेळेस त्यांना सत्कार करून पैठणी दिली गेली. तेव्हापासून ते जोडले गेले. कारण की जन्मल्यानंतर पहिले तर आईच्या आधी, आई बाबाच्या आधी त्यांनाच पाहिलं असेल आम्ही. हां, तर अशा अब्बूंच्या खूप वेगवेगळ्या कॉन्सेप्ट होता. आणि गुरुदेवता पण अब्बूंनी सुरू केली. त्याच्यामध्ये एक स्पेशल आम्ही साडी बनवलेली आहे, गुरुदेवता साडी म्हणून. ती विकायला नाही, ती फक्त सन्मानसाठी ती साडी दिली जाते. 2010 पासून आज बहुतेक 13 वर्ष झाली आहे. त्याच्या मागोमागच एक विषय असा आला की जे महिला पोलीस आहेत, एक इव्हेंट केलं गेलं होतं 8 मार्चला. तेव्हा आपल्या कमिशनर पण लेडीज होत्या. आपल्या महापौर जे आहेत ते मुक्ता टिळक होते, आणि रश्मी शुक्ला जे आहेत ते आपले पोलीस कमिशनर आहे. तर आपण 80 नगरसेविका त्यावेळेस इलेक्ट होऊन आले होते. सगळ्यांना आपण बोलून स्वामिनी मस्तानी पैठणी दिली होती. त्यावेळेसच रश्मीताई जेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे आले तर त्यांनी सांगितलं आणि थोडंसं स्वामींचे इतिहास पाहिलं. आम्ही त्यांना एक विनंती केली की आम्हाला थोडी परवानगी मिळवून घ्या गव्हर्नमेंटकडनं, की जे महिला पोलीस रिटायर्ड होतात तर त्यांना आम्ही अष्टभुजा साडी देऊन त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मग त्यांनी विचार केला की एक प्रायव्हेट संस्था पोलिसांचा गौरव करते, पण आज एक महिला जी आहे ती पोलीसच्या रूपामध्ये किंवा एक सिक्युरिटीच्या म्हणतो ना, पण तिचं घरी गेल्यानंतर ती आई आहे, ती सून आहे, ती बायको आहे. अशा 2 रूपेला वंदन करण्यासाठी ती अष्टभुजा अशी जी साडी बनवली. आणि दरवर्षी जे आहे आम्हाला त्यांचा जून वगैरेमध्ये रिटायरमेंट प्रोग्राम असतो, तर तिथे ते 10 लेडीज 15 लेडीज म्हणजे कॉन्स्टेबलपासून घेऊन कमिशनरपर्यंत जितके आहेत त्यांना आम्ही अष्टभुजा साडी देतो, एक मानपत्र, आणि एक निधी असते आमच्याकडे आम्ही केलेली, ती त्यांना आम्ही स्वामिनीतर्फे देतो. आणि त्याच्यानंतर एक विषय आला की जे 80 वर्षाचे वरती महिला आहेत ती हिम्मतनी दुकानात जर येतात, ऑफन सडन आम्ही काय करतो त्यांचा त्याच टायमाला जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मान करतो. त्यांचा एक मानपत्र देतो, एक त्यांना शॉल श्रीफल देऊन त्यांचं, म्हणजे आज जे 80 वर्षाचे आजी आहेत त्यांचा आज असं त्यांना अचानक मिळालेलं जे आहे, आणि ते तुम्ही यूट्यूबला बघू शकतात, त्याचे क्लिप्स आम्ही टाकत असतो. म्हणजे ऑफन सडन केलेला सन्मान आणि त्या वयात केलेला सन्मान, बरोबर आहे की नाही, तर कुठेतरी आशीर्वाद देतात. ते म्हणतात की आजपर्यंत आम्हाला कुणी नाही, माझी नाती पोती माझ्याकडे सर्टिफिकेट घेऊन येतात, आजी बघ मला मिळालं, आज मी घरी जाऊन दाखवेल की बघ रे चिमू मी पण आज स्वामिनीमधनं सर्टिफिकेट घेऊन आली. तर अशा सोशल इव्हेंट जे आहे स्वामिनीचे सतत चालू असतात. आपल्याला समाजाचं काय देणं आहे, देवाने जे आपल्याला दिलं आहे त्याच्यामध्ये एक घास जो आहे तो समाजाचं पण आहे, गोरगरिबांचं पण आहे. हां, तसेच लॉकडाऊनच्या वेळेस किंवा दुकानात 80 माणसांचा स्टाफ आहे, त्यांचे दुखदर्द आहेत. एक आम्ही स्टाफ वेलफेअर फंड केलेलं आहे.
तिथे त्यांच्या आब्बूंनी जेव्हा 2002ला सुरू केलं तर त्यांचे मुलांचं सगळं शिक्षणाचा खर्च ती स्वामिनी बेअर करते. म्हणजे शाळेचे फीसपासनं घेऊन जेवढी जे एम्प्लॉई आहे, आणि मला त्याचा गव्हर्नमेंट बेनिफिट देते आहे, कारण मी माझ्या स्टाफसाठी जो अर्न करून देतोय मला किंवा स्वामिनीला देतोय, तर त्याच्या स्टाफसाठी ह्या एसेन्शियल वस्तू आहेत. कारण आज आपण पाहिलं गेलं की बाबा हायर स्टडीसाठी गेलो तर आज एक एक कोर्सेसची फीस किती आहे, 3,000, 3 लाख, 5 लाख. हां, तर तो कसं सर्वाईव्ह करणार आहे? तर त्या वस्तूंना का त्यांच्या पोरांनी शिकायचं नाही का? शिकायचं. आणि त्याच्या मागे स्वामिनी खंबीरपणे उभे आहेत आणि स्वामिनीच्या मागे अब्बू उभे आहेत. तर हे एक स्वामिनीचा सोशल इव्हेंटचा प्रोग्राम आहे आणि हे असं सतत वाढत राहणार आहे. आणखी नवीन नवीन योजना येणार आहे. ते योजनेचा फायदा आपण स्टाफला पण द्यायचा आणि कस्टमरला सुद्धा पासआउट करायचं. म्हणजे सामाजिक भान ठेवून अतिशय स्तुत्य असे उपक्रम तुम्ही राबवता. आता स्वामिनीचं आधुनिक रूप कसं असेल ते जाणून घेऊयात नावेदभाईंकडून. आधुनिक तर आता बदलत चाललं आहे ताई. नवीन नवीन आज तुमच्या आपण प्रेक्षक समोर जे आलेलो आहोत तर यूट्यूबमुळे आलेलो आहोत. बरोबर आहे. आपण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसतोय आता. म्हणजे अशा रीतीने अनेक वस्तू जे आहे ते नवीन नवीन होत चालले. म्हणजे ऑनलाईन शॉपिंग म्हणा किंवा ई-कॉमर्स म्हणा किंवा आता जसे जसे नवीन सबस्टिट्यूट आपल्याला मिळत आहेत. आज जसं पहिलं हाताने आपण बिलिंग लिहायचो, कम्प्युटर आला, टॅगिंग करायचो, ते बारकोड आलेत. म्हणजे बदलत गेलं आहे. आणि आत्ताचे डिमांड जे आहे लोकांची सोशल मीडिया किंवा आज वेब पेज म्हणा किंवा एखादा बाहेरचा कस्टमर आहे जे पुण्यामध्ये येऊ शकत नाही किंवा अमेरिकेत बसा, आउट ऑफ इंडियामध्ये आहे आणि त्यांना घ्यायची असेल एखादी साडी की बाबा एखादी मैत्रिणीची पाहिली त्यांनी आणि मला तशीच पाहिजे, तर आपण असं रूपाने जे आहे आजच्या लेटेस्ट जे जनरेशन जशी चेंज होती आणखी पुढे काहीतरी वेगळं येईल. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मर्ज होऊन पण आपण आपलं कल्चर जो आहे, जे आपले टिपिकलनेस आहे, जी पैठणी किंवा कांजीवरम म्हणा, धर्मावरम, आपल्या ज्या ट्रेडिशनल साड्या आहेत त्यांना न धक्का लावता आपण नवीन युगाकडे वाटचाल पुढे ठेवणार आहोत आणि असंच पुढे जात राहणार आहोत. कस्टमरला नवीन नवीन व्हरायटी देत राहणार आहोत आणि त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार आहोत. परंपरा जपत आधुनिकतेच्या मार्गावर यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या स्वामिनीला भरपूर शुभेच्छा देऊन इथेच थांबूयात. पण विसरू नका, साखरपुड्याच्या साड्यांपासून ते लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी पैठणीच्या साड्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव वातानुकूलित 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला अवश्य भेट द्या. यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.